नमस्कार मंडळी, मी सागर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही कुठे आलो आहे? श्री क्षेत्र ओझर विघ्नेश्वर गणपती. बघू की हत्ती, बघू आपण हत्ती. दीदी आहे ना तो माझ्यासोबत? हो, खरंच आहे की हत्ती? मला खरं खोटं वाटलं. त्या ठिकाणी आपण हत्ती बघू शकता. अतिशय सुंदर आणि खरं हत्ती आहे. हो 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 हो. एकदम खरं वाटतं का नाही? खरं वाटतं का नाही एकदम? गणपती आहे हो. थांब पहिला दुधाचं तिथे जाऊ दे. Continue straight past Disha Medical onto Narayangav, Junnar, Ozar Road, Narayangav, Ozar Road. आता थांबवा. तर आता आम्ही पोचलो आहोत ओझरला. वाजले आहेत 8. तर आता आम्ही इथं पहिल्यांदा राहण्यासाठी व्यवस्था चेक करणार आहोत आणि त्यानंतर आपण जे चपाती आणलेली आहे त्याच्यासोबत भाजी घेऊन आपण जेवणार आहे आणि मग नंतर आपण पहिलं दर्शन करणार आहे. कसं आहे, गर्दी आहे का, काय आहे का बघणार आहे. जर गर्दी असेल तर पहिलं आपण जेवण वगैरे करून दर्शन कसं 10-11 पर्यंत चालू असतं व्यवस्थित. नंतर मी इथं आपण इथून आत गेलतोय की नाही? इथं आहे का बघायचं का भक्त निवास मध्ये पहिला विचारा. Make a U-turn, then sharp right onto Narayangav, Junnar, Ozar Road. गार्डन मनकू कुठं तनकू कुठं दिसलं का नाही दिसलं गार्डन? नाही दिसलं. माता अस्मजमार्तम किं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. तुम्ही हात जोडा, 3 जण, मी फोटो काढतो. चल. चल. हो.
ते तिकून आले तर चल चल नको. होय, आधीपेक्षा खूप असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे. हां हो. चलो चलो आ रहे. गर्दी काही नाही त्यामुळे ना छान दर्शन होतं. जरी आपण पहाटे लवकर उठलो ना तरी पण येऊ परत एकदा. हां त्यांच्यासाठी आपलं अडतं. आणि उद्या गर्दी पडणारच, उद्या रविवार असल्यामुळं. आणि सारंगी धमालच करतात. पहिला खरं इथंच यायला पाहिजे होतं. भीमाशंकरला आम्ही गेलो, खूप लांब होतं. नाही हा रात्री, हां हे रात्रीचं एक किती छान आहे. बरं आहे. खूप छान असं डेकोरेशन लाईटिंग केलेलं आहे. बरं झालं आम्ही आलो लवकर इथे. आणि दर्शनसुद्धा खूप छान असं मस्त झालेलं आहे.
आता आम्ही ओझरमध्ये आहोत आणि हे आहे सकाळचं दृश्य, सूर्योदय. आणि इकडे उजव्या साईडला आहे पाणी. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आहे ना गणपतीचं दर्शन आणि त्याचबरोबर गणपतीचं दर्शन म्हणण्यापेक्षा आहे ना आम्ही गणपतीला आलो आहे आणि तिथं आम्ही काय काय केलं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर सुरुवात करूया आपण आपल्या सकाळच्या चहाने. सुप्रभात मित्रांनो, गुड मॉर्निंग. गरमागरम सकाळचा चहा. ज्यावेळेस आम्ही प्रवासात कुठेही निघत असेल तर आपण हे आम्ही एक गॅस घेऊन जातो, कारण की प्रवासामध्ये कुठं थांबवून वगैरे आपण पोहे, मॅगी, त्याचबरोबर चहा हे पिऊ शकतो, खाऊ शकतो, मजा करू शकतो. त्याच्यामुळे हे घेतो. आणि आता आहे सकाळची मस्त ओझरमध्ये श्रुतिकाने केलेली चहा. तर आम्ही इथं कसं आलो, तर काल आम्ही रात्री इथं आलो, तरी आम्हाला यायला 6-7 वाजले. आणि सगळ्यात छान म्हणजे आम्ही आल्या आम्हाला इथं रूम बुक केली, त्याचबरोबर आम्हाला महाप्रसाद भेटला. खूप छान आहे इथं महाप्रसाद. आमचं चाललं होतं की आपण बाहेर जेवावं, परंतु आम्ही त्या वेळेत पोचलो. महाप्रसादाची वेळ 7:30 ते काहीतरी 9:30-10पर्यंत आहे. तर त्यावेळेत पोचलो आम्ही, लगेच महाप्रसाद घेतला. खूप छान जेवण होतं, त्यामुळं आम्हाला बाहेर जेवायची गरज नाही पडली. आम्ही देवदर्शन तर ऑलरेडी केलंच होतं. परत नंतर जेवल्यानंतर परत आम्ही गर्दी नव्हती, त्यामुळं आम्ही परत गणपतीचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही परत घराकडे आलो आणि आराम केला. आणि तुम्ही बघू शकता, हे आहे दरवाजाचा एंट्रन्स आणि ही अशी एक छोटीशी रूम आहे. इथे एक बेड आहे आणि इथे एक, चला या गरमागरम मस्त चहा प्यायला ओझरमध्ये. सुरुवात आपली सकाळच्या चहाने झालेली आहे. तर बघू आता आपल्याला काय काय पाहायला भेटेल. ते छोटासाच ब्लॉग असेल, तर नक्कीच तुम्ही बघा. तर मंडळी, सकाळचे 7:30 वाजले आहेत. अजून पण आता लेकरं झोपलेत, पण आता लेकरांचे झोप मोड करून देवदर्शनाला जाण्यात पण अर्थ नाही, कारण की परत ते किरकिर करतात. त्यांची जरा झोप होऊ दे, मग त्यांचं सगळं आवरून झालं की मग आपण जाऊ देवदर्शनाला. तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटलं, आम्ही रात्री दर्शनाला गेलो होतो. अतिशय सुंदर आणि नयनरम्य असं लाईटिंग होती, ते तुम्ही पाहिलंच असेल. तर आता आपण डे टाईममध्ये आपण एकदा दर्शन घेऊया आणि थोडंसं मी प्रयत्न करेन व्हिडिओ शूट काढायचं आणि ते तुमच्यासोबत शेअर करेन. आता मस्त आपण खाऊया गरमागरम मॅगी. आपण गॅस आणल्याचा फायदा असा होतो, बाहेर नाश्ता वगैरे करतोच आपण, पण त्याच्यापेक्षा बेटर आहे आपण घरात स्वतःहून करायचं. मी तुमच्या हातावर झोपले होते ना, तुम्ही मला झोपच येत नव्हती. घोरत होतो का? हां, चला या मस्त आपण गरमागरम मॅगी खाऊया, जसं आपण काल खाल्लं तसंच. पण आता कसं आहे, आता आपण रूममध्ये आहे, त्याच्यामुळे एकदम शांत प्रशस्त आहे. आता काल आपल्याला भीमाशंकरला जाताना भूक लागली होती, त्याच्यामुळे आपल्याला मध्येच कुठेतरी थांबून नाश्ता करावा लागला. चला आता करूया आपण नाश्ता. मम्मी डोंगर साखर दिली आहे. हां, आपण भीमाशंकरला खूप मजा केली. आता आपण कुठं आलो शिशी? ओझरला. गणपतीचं काल दर्शन केलं का नाही मस्त. चला आता नाश्ता करूया आपण. गर्दी म्हणले
प्रवासामध्ये तुम्हाला ओझर विघ्नेश्वर पाहायला भेटलं. आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे लेण्याद्री. तर चला आपण जाऊया लेण्याद्रीला.